नमस्कार मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा नवीन टिप्स सोबत भेटत आहोत। व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, आवडल्यास लाईक करा। पोहे नरम होण्यासाठी कांदा परतला की फोडणीत थोडेसे पाणी शिंपडून घ्यावे, पोहे मस्त नरम होतात। पालेभाज्या करताना मीठ हे सुरुवातीला न टाकता भाज्या शिजल्यावर टाकावे, त्याने भाज्यांचा हिरवा रंग टिकून राहतो, तयार भाजी सुंदर दिसते। चहा करताना आले सुरुवातीला न टाकता दूध टाकल्यावर शेवटी आले किसून किंवा ठेचून टाकावे, चहाची चव अधिक वाढते। पावभाजी करताना त्यात गाजर किंवा बीट तुकडे करून टाकावे, भाजीला लालसर रंग येतो, शिवाय भाजी चवदार व पौष्टिक तयार होते। वेलची खूप दिवस टिकावी यासाठी तलफारासोबत वेलची मिक्सरमधून बारीक करून घेणे, तयार वेलची पावडर कितीही दिवस खराब न होता टिकून राहते। छोलेची भाजी करताना चणे उकडल्यावर त्याचा उग्र वास कमी करण्यासाठी चणे शिजताना कुकरमध्ये एका कपड्याच्या तुकड्यात चमच्याभर चहा पावडर घट्ट बांधावी, ही पुरचुंडी त्यात टाकावी, चण्याचा अतिरिक्त वास निघून जातो। कोणत्याही गोड पुऱ्या करताना त्यात कुटलेली बडीशोप टाकावी, चव छान येते। कोणताही पदार्थ किंवा स्वयंपाक करताना मन नेहमी प्रसन्न ठेवावे, मनात अन्नपूर्ण मातेचे नामस्मरण करावे, त्याने तयार अन्न पौष्टिक, रुचकर व परिपूर्ण व पुरेसे बनते। खारीक मिक्सरला बारीक करताना त्यात सुके खोबरे बारीक मिक्सरमध्ये करावे, त्याने खारीक छान बारीक होते व मिक्सरचे पाते देखील तुटत नाही। सुके खोबरे जास्त दिवस खराब न होता टिकावे यासाठी खोबरे प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवावे। दह्याला छान वास यावा यासाठी दुधाचे विरजण टाकल्यानंतर 2 ते 3 तासांनी दही विरजत असताना त्यात 2-3 कढीपत्त्याचे पाने टाकावे, दही छान तयार होते। बऱ्याच वेळा लोणी काढताना हात चिकट होतात, असे होऊ नये यासाठी हाताला तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ चोळून घ्यावे, हाताचा चिकटपणा पूर्णपणे निघून जातो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट